तर मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या प्रथम फिल्टरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आता तुम्हाला माहित असेल की आता मी जस्ट उज्जैन मध्ये आणि आता उज्जैन संध्याकाळची वेळ आणि आम्ही महाकालचं दर्शन करून वगैरे संध्याकाळी जेवायला निघालोय आणि आम्हाला खूप भूक लागलाय आणि आम्हाला काहीतरी युनिक किंवा असं भारी काहीतरी खायचं आहे. तर मला खूप सारा रेफरन्स कडून कंटिन्यू सत्ययुग 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 हे नाव मला कंटिन्यू ऐकू आलंय. तर आता मी तिघं पण फायनली सत्ययुग हुडकत आहे आणि आम्हाला फायनल आता सत्ययुग सापडले. तर आम्ही फायनल सत्ययुगला जाऊन जेवणार आहे. आणि तुला काय म्हणायचं आहे? हे सदयुग आहे आणि हे सद्गुरू आहे. हा करेक्ट. तर बरोबर, लोक म्हणले की सत्ययुग पण चांगला आणि सतगुरू पण चांगला आहे, पण मोस्टली लोक म्हणतात की जुनं सतगुरू आहे, सॉरी सगळ्यात जुनं सत्ययुग आहे. हॉटेल आहे आणि चांगलं आहे, त्यामुळे आपण ते ट्राय करून तर बघूया. आता आम्ही फर्स्ट टाइम इथं आलोय आणि हेच ट्राय करणार आणि बघूया. आम्ही तुम्हाला फुल जेवणाचा रिव्ह्यू देतो कसा आहे वगैरे, किंवा तुम्ही काय ट्राय केलं पाहिजे. तर चला आपण ट्राय करूया. एक काजू नहीं एक पनीर चाहिए मीडियम स्पाइसी और एक काजू चाहिए जो मीठा हो. काजू करी करके व्हाइट ग्रेवी वाली मीठी. चलेगा. एक काजू कोफ्ता या मक्खन वाला, काजू मक्खन वाला है क्या? काजू करी आहे की व्हाइट ग्रेवी में? ठीक है, काजू करी. और पनीर में कौन सा है बोल दो. रेड ग्रेवी, ग्रीन ग्रेवी. ठीक है, एक पनीर अंगारा. रोटी रोटी चपाती क्या है? चपाती थी 6 चपाती, 3 बटर 3 प्लेन. और कुछ पापड़ सलाद नाही डायरेक्ट खाना लगा तो. तर आता मी हॉटेलमध्ये आलोय. बेसिकली हॉटेल खूप जुनं आहे. थोडंफार मला कोजी वाटते वाईब्स, म्हणजे थोडा कंजेस्टेड आहे आणि सगळं ऍक्च्युली फूड वगैरे सगळे एकाच ठिकाणी सगळं तयार जे ओपन दिसते, त्यामुळे थोडंसं मला ते वाटतं. आणि थोडंसं मला क्लिनिंग कमी वाटते थोडं ॲज कम्पेअर टू जर एवढं जुनं असेल तर ते भारी पाहिजे. आणि हा मेन्यू ॲक्च्युली आम्हाला आलेला आहे. हा मेन्यू आहे असं. आणि मोस्टली इथं थाळी पण आहे ॲक्च्युली, तुम्हाला स्पेशल थाळी वगैरे किंवा गुजराती थाळी. पण आम्हाला प्लेट सिस्टम ट्राय करायचं, त्यामुळे आम्ही आत्ता ऑर्डर केले पनीर अंगारा आणि काजू करी आणि चपाती ऑर्डर केल्या. तर भाई आपण कसं पुढे ते वगैरे ते आपण ट्राय करून बघूया की खरंच ॲक्च्युली वर्थ इट आहे का एवढं जुनं असल्यामुळे. आणि जेवढं त्यांचं असं नाव आहे मार्केटमध्ये, तर आपण टेस्ट करून बघूया की खरंच ते नाव म्हणजे त्या पद्धतीने आहे का. ट्राय करू आपण. चपाती, बटर चपाती, पनीर और स्वीट काजू. तर टेस्ट करू आपण कसं लागतं बघा. पनीर इंटरेस्टिंग. ओके बरं. ओके स्वीट बस चांगला आहे. पनीर थोडं आंबट गोड आहे असं, म्हणजे आंबट वगैरे आहे जरा चव. ग्रेव्ही थोडी वेगळ्या पद्धतीची पण काहीतरी वेगळे आहे ॲक्च्युली आपल्यापेक्षा. आणि काजू बेस्ट आहे. काजू एक्स्ट्रीमली ॲक्च्युली अनएक्सपेक्टेड होती गोष्ट. काजू ही पूर्णपणे ॲक्च्युली आम्हाला एक्सपेक्ट नव्हती असं लागेल वगैरे, आणि खूप वेगळं आहे ॲक्च्युली.
तुला कुठली भाजी आवडली? खरं सांगू आतापर्यंत असला काजू खाल्लाच नाही, एवढं भारी आहे. आणि पनीर चांगलं आहे, फक्त थोडस आंबट आणि तिखट या टाईपमध्ये. म्हणजे ऍक्च्युली ग्रेव्ही वेगळी असेल यांची, टेस्टला भारी आहे. आणि काजू कसं अनएक्सपेक्टेड होतं, म्हणजे अशी टेस्ट. आणि यांची चपाती पण अशी वेगळ्या प्रकारची टाईप. फुलके. तर आता मी राईस मध्ये बिर्याणी हा ऑप्शन चूज करा, कारण की त्यांनी बोललं की बिर्याणी त्यांची प्रॉपर नॉनव्हेज सारख्या चवीची येतात, पण व्हेज बिर्याणी आहे ते. बिर्याणी आहे. त्यामुळे आम्ही नॉनव्हेज ऑर्डर सॉरी केली आहे. व्हेज बिर्याणी ऑर्डर दिली आणि आपला हाफ जिरा पण सांगितलाय, कारण की फायनली किती जरी खाल्लं तरी आम्हाला जिऱ्याशिवाय जिरा actually rice. पोट भरत नाही, कम्प्लीट होत नाही. त्यामुळे आम्ही सांगितलंय बिर्याणी ट्राय करा की बिर्याणी ऑप्शन कसा लागतो त्यामध्ये ऍक्च्युली टेस्टमध्ये सेम ॲज कम्पेअर्ड टू नॉनव्हेजमध्ये लागतो का हे आपण आणखी टेस्ट करूया. हे आपण टेस्ट करा. आणि या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे व्हेज, आय थॉट व्हेज तुम्हाला फूड सगळं मिळेल, कारण की नॉनव्हेज इकडे अलाउड नाही वाटतं. प्युअर व्हेज Pure veg हॉटेल सगळीकडे आहे. बऱ्यापैकी सगळे व्हेज हॉटेल आहे. मग ते ट्राय करून तशी तुम्हाला टेस्ट मिळेल किंवा एखाद्या सिमिलर मला खायला इंटरेस्टिंग वाटेल, आपण ते ट्राय करूया. आता निकेतचा नुसतं राईस आला, ऍक्च्युली त्यानं जिरा राईस मागवलाय आणि आम्ही दोघं मॅक्सिमम बिर्याणी मागवलाय. तर तुम्ही इथं गरम गरम राईस, जिरा राईस आणि त्यामध्ये लिंबू पण खावा, लय भारी लागतोय. मस्त लागतो एकदम, प्रॉपर शिजला, एकदम मस्त आहे, तेलकट नाही काय नाही, टेस्ट एकदम बेस्ट आहे. गरम गरम एकदम गरम गरम. राईस इतकं भारी आहे, गरम गरम आहे. राईस जरी खाला तर मला समाधान झालं पाहिजे. जिरा राईस नुसतं गरम गरम आणि लिंबू गरम, शेवट परफेक्ट एंडिंग. फायनली व्हेज बिर्याणी. बस बस. छान आहे, मस्त आहे एकदम गरम गरम मस्त. फर्स्ट आपण लिंबू पिळून घेऊया. बरं ऍक्च्युली ऍज कम्पेअर टू व्हेज मध्ये बरं आहे, त्याची वेगळी टेस्ट आहे. नॉनव्हेज बिर्याणी मोस्टली दम असतो, त्याने ट्राय केला दम द्यायचा. स्पायसी चवाट, कारण की बिर्याणी मोस्टली तिखट असते त्यामुळं, आणि पनीर वगैरे प्रॉपर पूर्ण स्टफिंग आहे, त्यामुळं बरं आहे. मी पण 10 आउट ऑफ 10 देईन ॲज कम्पेअर टू व्हेज बिर्याणी. बरं आहे, डन, गो फॉर इट. हे ओव्हरऑल बिल आहे जे आमच्या जेवणाचं आहे. आणि सिद्धांत, तुला यावर काय म्हणायचं आहे? ऍक्च्युली वर्थ इट होतं जेवण, ज्याप्रमाणे त्यांचं मार्केटमध्ये जसं आपल्याला सांगितलं होतं नाव की चांगलं आहे चांगलं आहे, त्या पद्धतीने जेवण एकदम बेस्ट होतं आणि युनिक होतं. काय तर आपल्यापेक्षा, आपल्या महाराष्ट्रापेक्षा थोडीशी वेगळी चव होती टेस्टमध्ये, त्यामुळं बेस्ट होतं. जसं की आता तुम्हाला सध्या ओव्हरऑल जेवणाचा रिव्ह्यू दिलाच की तो, असं की जेवण हे सगळं बेस्ट होतं. म्हणजे नो डाऊट की सगळं ऍक्च्युली वेगळ्या लेवल्स होतं, आणि ऍज कम्पेअर टू दिस लोकेशन इट वॉज ऍब्सोल्युटली ऑसम. आणि मला खूप जेवण आवडले. मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की तुम्ही जेव्हा पण कधी उज्जैनला याल तेव्हा तुम्ही सत्ययुगमध्ये तुम्ही नक्की या जेवायला, जे मेन ओरिजिनल आहे. तिथं गुरुकृपा समोरची जी ब्रांच आहे तिथं तुम्ही जेवायला या. आणि मला एक गोष्ट बोलायची की प्राइस वर्थला पण खूप ऍक्च्युली आहे, जास्त खूप महागडं पण नाही आहे. आणि तर आजचा हा व्लॉग आपण इथेच एंड करतोय. तर तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडले असतील तर तुम्ही लाईक, शेअर, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि जर असे कुठले प्लेस असतील उज्जैनमधले अजून खूप फेमस किंवा जेवणाचे स्पॉट जे आम्ही कव्हर केले नाही, तुमच्याकडे माहित असतील ते तुम्ही ते मला कमेंट बॉक्स नक्की सांगा. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच, भेटूया पण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, चलो बाय बाय.